मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन पॅन कार्ड काढण्याची प्रोसिजर पाहणार आहोत. तुम्हाला जर बँकेमध्ये कुठलेही व्यवहार करायचे असतील तर तुमच्याकडे पॅन कार्ड असणं कंपल्सरी आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॅन कार्ड घरबसल्या कशा प्रकारे काढू शकतो याची आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर तुम्हाला पॅन कार्ड काढण्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट हवे आपण सगळ्यात पहिले ते पाहूया. तुम्हाला आधार कार्डची अनलॉक पीडीएफ 300 केबीच्या आतमध्ये, सोबतच तुमच्याकडे पासपोर्ट फोटो 50 केबीच्या आतमध्ये, सिग्नेचर 50 केबीच्या आतमध्ये, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि वडिलांचे नाव आणि आधारला तुमचा मोबाईल नंबर लिंक पाहिजे. सगळ्यात पहिले डॉक्युमेंट जे आहे आधार कार्ड, सिग्नेचर आणि फोटो रेडी करून घेतले आहे. मित्रांनो, गुगलवर तुम्हाला सर्च करायचं आहे ऑनलाईन पॅन ऍप्लिकेशन. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. ऑनलाईन पॅन ऍप्लिकेशन क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे न्यू पॅन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तिथे सिलेक्ट टाईप इंडिव्हिज्युअल, त्यानंतर तुम्हाला टायटल श्री, श्रीमती किंवा कुमारी. जर मुलगा असेल तर श्री, मुलगी असेल तर कुमारी आणि लग्न झालेली महिला असेल तर श्रीमती. तुम्ही हे तीनपैकी ऑप्शन सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं लास्ट नेम एंटर करायचं आहे. इथे तुमचं फर्स्ट नेम आणि इथे तुमचं मिडल नेम ॲज पर आधार तुम्हाला फिल करायचे आहे, कारण की तुमच्या पॅन कार्डवर तीच माहिती येणार आहे जी तुमच्या आधार कार्डवर अवेलेबल आहे. इथे तुमची डेट ऑफ बर्थ तुम्हाला एंटर करायची आहे. इथे तुमचा ईमेल आयडी, तुमचा मोबाईल नंबर. या चेकबॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि आय एम नॉट रोबोट म्हणून इथे क्लिक करून तुम्हाला इथे सबमिट करायचं आहे. मित्रांनो, सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर हा टोकन नंबर आला आहे. हा टोकन नंबर तुम्हाला फोटो काढून घ्यायचा आहे किंवा तुम्ही हा टोकन नंबर एका पेजवर तुम्ही लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ते कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर इथे 3 ऑप्शन ओपन झाला आहे, जिथे तुम्हाला आधार बेस ऑनलाईन पॅन ऍप्लिकेशन लिहून आला आहे. जर तुम्ही पहिल्या ऑप्शनवर क्लिक करून ठेवलं तर तुमच्या पॅन कार्डवर तोच फोटो येईल जो तुमच्या आधार कार्डवर आहे आणि तुमची सिग्नेचर सुद्धा पॅन कार्डवर येणार नाही. तर तुम्हाला सेकंडचा ऑप्शन क्लिक करायचा आहे, पॅन ऍप्लिकेशन विथ सपोर्टिंग डॉक्युमेंट, कारण की आपण इथे आपला फोटो आणि सिग्नेचर आपण स्वतः अपलोड करणार आहेत. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि ते आधार कार्डचे शेवटचे 4 नंबर तुम्हाला एंटर करायचा आहे. त्यानंतर तुमचं नेम ॲज पर आधार, त्यानंतर तुम्हाला इथे जेंडर सिलेक्ट करायचं आहे, तुमच्या वडिलांचं इथे पूर्ण नाव, त्यानंतर तुम्हाला ते नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला नो इन्कम क्लिक करायचं आहे आणि रेसिडेन्स, त्यानंतर तुम्हाला तुमचा ऍड्रेस टाकायचा आहे. इथे कंट्री नेम मध्ये तुम्हाला इथे इंडिया सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तिथे तुम्हाला स्टेट तुमचं महाराष्ट्र, पिनकोड तुमचा आणि तुम्हाला खालचा ऑप्शन कंट्री कोड इथे एकदा इंडिया सिलेक्ट करायचं आहे आणि इथे येऊन तुम्हाला नेक्स्ट ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे इंडियन सिटीजन क्लिक करायचं आहे आणि सिलेक्ट स्टेट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून तुम्हाला महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे. सिटी तुम्हाला तुमची जी सिटी आहे ती चूज करायची आहे आणि पेज या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. पेजच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट फर्स्ट ऑप्शन इथे आला आहे. या फर्स्ट ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून नेक्स्ट ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रूफ ऑफ आयडेंटिटी मध्ये तुम्ही आधार कार्ड चूज करायचं आहे, प्रूफ ऑफ ऍड्रेस मध्ये आधार कार्ड चूज करायचं आहे, प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ मध्ये तुम्हाला आधार कार्ड चूज करायचं आहे, कारण की आपण तिन्ही ठिकाणी आधार कार्ड अपलोड करणार आहे. आता तुम्हाला ते तुमचं नाव येत आहे आणि ते हिमसेल्फ हरसेल्फ या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला खाली प्लेस एंटर करायचा आहे. प्लेस एंटर केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो फोटो आहे तो इथे अपलोड करायचा आहे. आपण फोटो, आधार कार्ड आणि साईन हे ऑलरेडी तयार करून घेतले होते. इथे अपलोडवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. फोटो अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथे सिग्नेचरवर क्लिक करायचं आहे. सिग्नेचर पण सुद्धा तुम्हाला इथे अपलोड करायची आहे आणि तुम्हाला इथे आधार कार्डची पीडीएफ जी अनलॉक आहे ती तुम्हाला इथे अपलोड करायची आहे.
मित्रांनो, आपण फोटो, सिग्नेचर आणि आधार कार्ड जे आहे ते अपलोड केलं आहे. आता जर तुम्हाला ते रिमूव्ह असं ऑप्शन लिहून आलं आहे, म्हणजे तुमचं आधार कार्ड जे आहे ते अपलोड झालं आहे. आता तुम्हाला ते सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला ते आधार कार्डचे पहिले 8 नंबर एंटर करायचे आहे. त्यानंतर ही पूर्ण जी माहिती आहे, ही तुम्हाला चेक करायची आहे. ही प्रॉपर आहे की नाही भरलेली. जर ही माहिती प्रॉपर भरली असेल, तर तुम्ही या फॉर्मला सबमिट करायचं आहे, प्रोसीड करायचं आहे. नाहीतर तुम्ही इथून एडिट करू शकता. आता मी प्रोसीड करतो. मित्रांनो, तुम्हाला आता ऑनलाईन पेमेंटचा ऑप्शन आलाय. तुम्ही इथे ऑनलाईन पेमेंट थ्रू बिल्डेक्स या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं. तुम्हाला इथे ₹106 पेमेंट करण्याचा ऑप्शन आलाय. तुम्हाला ते ₹106 जे आहे तुम्हाला पेमेंट करायचं आहे. पे कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला इथे क्यूआर कोड दिसेल तुम्हाला. या क्यूआर कोडवर तुम्हाला स्कॅन करून तुमचं पेमेंट कंप्लीट करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला इथे ऑथेंटिकेट नावाचा ऑप्शन येईल. तुमच्यासमोर असे विंडो ओपन होईल. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ऑथेंटिकेट या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे विंडोज ओपन होऊन जाईल. इथे तुम्हाला तुमचा ओटीपी जो आहे तो तुमच्या आधारला लिंक असेल त्या नंबरवर गेलेला ओटीपी तुम्हाला ते एंटर करायचा आहे. त्यानंतर कंटिन्यू विथ केवायसी या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कंटिन्यू विथ ई साइन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे आय हिअर बाय डिक्लेअर इथे चेकबॉक्सवर क्लिक करून तुम्ही इथे तुमचा आधार नंबर टाकून सेंड ओटीपीवर क्लिक करायचा आहे. त्यानंतर तुमच्या नंबरवर एक ओटीपी जाईल. तो ओटीपी तुम्हाला व्हेरीफाय करायचा आहे. ही पीडीएफ तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे आणि तुमच्या आधार कार्डचे पिक करून घ्यायचे आहे. मित्रांनो, तुमचं जे पॅन कार्ड आहे 3 ते 4 दिवसामध्ये तुमच्या ईमेल आयडीवर येऊन जाईल. 10 ते 15 दिवसामध्ये तुमच्या घरच्या पत्त्यावर येऊन जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही जे आहे पॅन कार्ड काढू शकता. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.